नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईंड बी ग्रुप एक्झाम 2 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडल्यापासून प्रत्येकाच्या मनामध्ये तोच क्वेश्चन रेंगाळत आहे की कट ऑफ किती लागेल, कट ऑफ किती लागेल आणि कट ऑफ किती लागेल. मित्रांनो, कट ऑफ जो लागायचा तो लागणारच आहे, परंतु मी माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे 45+ ज्या मुलांना मार्क आहेत ते 45+ ज्यांना आहेत त्यांनी अभ्यास करायला हरकत नाही, कारण हाच अभ्यास तुम्हाला ग्रुप सी साठी कामाला येणार आहे आणि तुम्ही पुढचे एक्झामसाठी तयार करतात त्यासाठी पण कामाला येणार आहे, त्याबद्दल नो प्रॉब्लेम. परंतु खूप सारे जण म्हणतात की 50 कट ऑफ लागेल, 55 कट ऑफ लागेल किंवा 60 कट ऑफ लागेल, एवढा कट ऑफ लागेल. त्याबद्दल पण मी पण त्यांच्याबद्दल पण काही बोलत नाही, परंतु जे 45+ आहेत त्यांनी अभ्यास करायला सुरुवात करायला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण तुमचा अभ्यास केलेला अभ्यास कधीच वायाला जात नाही आहे. सो तुम्ही ज्याला 45+ आहेत, हेच मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगतो की ज्याला 45+ आहेत त्यांनी अभ्यास करायला सुरुवात करा. आता दुसरी गोष्ट, आपण व्हिडिओचे टायटल बघून इथपर्यंत आलात, त्यामध्ये की ग्रुप सी साठी आता स्ट्रॅटर्जी काय करायची. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रुप सी साठी स्ट्रॅटर्जी म्हणण्यापेक्षा एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाईम मॅनेजमेंट करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. ग्रुप बीचा पेपर झाल्यानंतर बरेचसे जण मला भेटले आणि बरेचसे जण मला काय म्हटले माहिती आहे का, आमचा पेपर कव्हर झालेला नाही, आम्हाला पेपर अटेम्प्ट करायला टाईम भेटलेला नाही. आणि हा टाईम का भेटत नाही आहे याचं एक डीपली ॲनालिसिस केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की मुलं पेपरची प्रॅक्टिस टाईम लावून करत नाही आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती काय होतं माहिती आहे का, तो जो पेपरमध्ये एक वेगळाच प्रेशर राहतो, तो एक प्रेशर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे न केलेली प्रॅक्टिस, यामुळे तुमचा पेपर अटेम्प्ट होत नाही मित्रांनो. आणि अटेम्प्ट न झाल्यामुळे तुमचे मार्क कमी येतात आणि मार्क कमी आल्यावर तुम्हाला माहिती आहे परत तुम्हाला 1 वर्ष घालावं लागतं. सो मित्रांनो, ग्रुप सी साठी एकच स्ट्रॅटर्जी सगळ्यात महत्त्वाची, कारण सगळ्यांचा अभ्यास झालेला असतो आणि सगळे अभ्यास करतच असतात, परंतु टाईम मॅनेजमेंट न झाल्यामुळे खूप सारे जणांचे रिझल्ट जातात. सो मित्रांनो, ग्रुप सी साठी सगळ्यात महत्त्वाची स्ट्रॅटर्जी कोणती असेल ती म्हणजे टाईम मॅनेजमेंट. कारण टाईम मॅनेजमेंटमुळेच आज मॅथचे 2 फेब्रुवारी 2025 रोजी मुलांना मॅथ अँड रिझनिंग अटेम्प्ट करायला टाईम भेटला नाही. मॅथ अँड रिझनिंगच्या 20 पैकी 15 क्वेश्चन हे सोपे होते आणि जे अटेम्प्ट करायला एकदम सोपे होते, म्हणजे ज्याच्यासाठी जर तुम्ही 10 ते 15 मिनटं दिले असते तर त्या टायमिंगमध्ये तुम्ही तेवढे क्वेश्चन सोडवले असते. परंतु बऱ्याच जणांना इकडे GSच्या पोर्शनमध्येच ते गुंतले आणि जवळजवळ 55 मिनटं त्यांनी त्या GSच्या पोर्शनमध्ये घातल्यामुळे 5 मिनटामध्ये त्यांचे जास्तीत जास्त 5 ते 6 किंवा काही जणांचे 10पर्यंत सोडून झाले. 10 पुढचे त्यांना सोडवण्याचा टाईम पण भेटलेला नाही. त्यामुळे खूप साऱ्या जणांचा हाच प्रॉब्लेम झालेला आहे की टाईम मॅनेजमेंट न झाल्यामुळे त्यांचा पेपर म्हणजे अटेम्प्ट झालेला नाही आणि अटेम्प्ट न झाल्यामुळे स्कोअर कमी येतो आहे. आता यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, यावेळेस गणित जे आहेत, गणित आणि बुद्धिमत्ता आयोगाने सोपे टाकले होते, त्यामुळे तिथपर्यंत न गेल्यामुळे बऱ्याच जणांचे मार्क कमी येतील. आता त्यामुळे आता ग्रुप सी साठी सगळ्यात मोठी स्ट्रॅटर्जी जर कोणती असेल तर ती हीच आहे की आपलं टाईम मॅनेजमेंट आणि या स्किलवरती काम करणं खूपच गरजेचं आहे. कारण आपल्याला 60 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे असतात आणि 100 क्वेश्चन अटेम्प्ट करताना ज्यावेळेस आपण 80 मार्काच्या GSसाठी आपले जवळजवळ 50-55 मिनटं घालतो, त्यावेळेस 20 मार्काच्या मॅथसाठी आपल्याला 5 मिनटं कधीच पुरेशी होत नाहीत. त्यामुळे मॅथसाठी काही करून आपल्याला 15 ते 20 मिनटं हे राखून ठेवताच आले पाहिजेत. कारण 20 मिनटात जर तुम्ही 40 मिनटामध्ये जर तुम्ही तुमच्या GSचा पेपर सोडला तर 20 मिनटामध्ये तुम्हाला हमखासपणे हे 20 पैकी 15 मार्क येण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. कारण आयोग गणित काय असं काय डिफिकल्ट एकदम लेवल टाकत नाही, त्यामधले 10 ते 15 क्वेश्चन असे असतात की जे तुम्ही सरळ सोडू शकतात आणि जे मिनटं पण न लागता सोडू शकतात प्रॅक्टिस असेल तर. त्यामुळे ग्रुप सी साठी मित्रांनो, जर तुम्हाला ग्रुप सी मध्ये कमबॅक म्हणजे खूप असे मार्क घ्यायचे आहेत की कट ऑफ किती लागेल याच्याशी देणं घेणं, डायरेक्ट मेनचा अभ्यास सुरू करायचा असेल तर तुम्हाला या तुमच्या टाईम मॅनेजमेंटवरती काम करणं खूप गरजेचं आहे. कारण आजपर्यंतचा इतिहास आहे की मुलांना मॅथ अँड रिझनिंग अटेम्प्ट होत नाही. खूप सारे हुशार मुलं आहेत ज्यांचा खूप सारा अभ्यास झालेला असतो, खूप त्यांचे म्हणजे मॅथ अँड रिझनिंग पण फास्ट असतं, परंतु तिथपर्यंत न पोहोचल्यामुळे त्यांचा रिझल्ट जातो आणि परत एकदा ते पुढच्या अटेम्प्टसाठी तयारी करतात आणि जसा जवळ येतं तसं त्यांचा प्रॉब्लेम होतो. सो मित्रांनो, तुमच्या या टाईम मॅनेजमेंटवरती तुम्ही काम करा, एवढंच या आजच्या स्ट्रॅटर्जीच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो.